नाही, याचा अर्थ आज संघाची गरज नाही अशा प्रकारचा मतितार्थ काढण्याची काही आवश्यकता नाही आणि तशा प्रकारचा उद्देश किंवा त्या मुलाखतीतनं काहीच ध्वनित होत नाही. एक गोष्ट त्यांच्या म्हणण्यातनं सांगायची जी आहे की भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालेला आहे. प्रचंड प्रमाणावर कार्यकर्त्यांची फौज, लोकप्रतिनिधींची फौज आज पक्ष कार्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळं पूर्वी RSSचा कार्यकर्ता जो वणवण भटकून मेहनत घेऊन त्या ठिकाणी माणसं गोळा करत होता, एक एक माणूस पक्षाशी जोडला जात होता. आज पक्ष उभा राहिला हे त्यांना सांगायचं आहे. परंतु शेवटी मी मगाशी म्हणालो एका ठिकाणी की RSS ही आमची मातृसंस्था आहे, पितृसंस्था आहे आणि मुलं किती सक्षम झाली, कर्तृत्ववान झाली तरी आई वडिलांची गरज नाही असं आपण म्हणत नाही. आई वडिलांचं मार्गदर्शन, आशीर्वाद हा आपल्याला त्या ठिकाणी शेवटपर्यंत राहतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाहीये. RSS आमची मातृतुल्य अशा प्रकारची पालक संस्था आहे आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला मार्गदर्शन सतत असतं, राहील. फक्त सांगण्याचा अर्थ की आज ही परिस्थिती राहिलेली नाही की आज भाजप मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवर, शहरांमध्ये, गल्लीबोळापासून विस्तारित झालाय असं त्यांना सांगायचं आहे. आणि पूर्वी हे नव्हतं, आम्हाला शोधून भाजपसाठी कार्यकर्ता RSS शोधून काढत होतं असं त्या मागचा अर्थ आणि भूमिका दिसते. मात्र दरेकरजी, JP नड्डा यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यानुसार फक्त अगदी थोडक्यामध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की आता भाजपचं महत्व हे RSS पेक्षा काही अंशी वाढलेलं आहे असं म्हणायचं का? असं कधीच नसतं. आई आई असते, बाप बाप असतो आणि आमच्या पक्षाची जडणघडणच RSSच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली झाली आणि त्यामुळे असं मानायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा कोणी त्या ठिकाणी असं मानणार नाही, कारण उगमस्थान हे उगमस्थान असतं आणि त्याच्यामुळे त्याविषयी गरज नाही किंवा अशा प्रकारच्या शंका कुशंका उपलब्धच होऊ शकत नाहीत. एवढा शिस्तीचाही भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. नक्कीच. धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. आता आम्ही